ब्लड रिपोर्ट हातात आहे, पण पीसीव्ही, एमसीव्ही, एमसीएच हे शब्द समजत नाही किंवा रक्त कमी आहे का? औषध घ्यायचं का? चला आज सीबीसी रिपोर्ट मधला प्रत्येक शब्द न शब्द आपण सोप्या सरळ भाषेत समजून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्रमध्ये आणि आपण ऐकत आहात विश्वास आरोग्यविषयी गप्पा फार्मसी सोबत. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे. औषध किंवा उपचारासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर आजचा विषय आहे सीबीसी रिपोर्ट कसा समजून घेऊ. पहिला मुद्दा येतो की हिमोग्लोबिन म्हणजे एचबी. त्याचं काम काय करतं? हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातील ऑक्सिजन वाहक, म्हणजे ऑक्सिजन घेऊन जाणारा ट्रक म्हणलं चालेल, की फुफ्फुसातून ऑक्सिजन उचलून तो संपूर्ण शरीरात पोहोचवतो. हे हिमोग्लोबिन. त्याची महिलांमध्ये नॉर्मल रेंज किती असते? 12.3 ते 15.3 ग्रॅम पर डेसिलिटर आणि मेलमध्ये किती असते? माणसामध्ये किती असते? 14 ते 17.50. तर आपण हा रिपोर्ट एका लेडीजचा आहे, त्यामुळं इथं रिझल्ट काय आहे? 12.0 ग्रॅम पर डेसिलिटर. म्हणजे काय सांगतं की माइल्ड बॉर्डर लाईनला आहे. रिपोर्ट काय सांगतो तर थोडंसं कमी आणि बॉर्डर लाईनला आहे. तर कमी झालं तर काय होऊ शकतं? थकवा, चक्कर, दम लागणं, चेहरा फिकट. यासाठी काय करावं घरगुती उपायमध्ये? पालक, मेथी, शेवगा, डाळी, हरभरा, गुळ, शेंगदाणे किंवा बीट, सलाडचा आहारामध्ये जास्त समावेश केला, जेणेकरून आपल्याला एचबी वाढवायचा आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, आवळा, लिंबू ह्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करावा. बीटचा ज्यूस पण पितात. आरबीसी. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल काउंट. म्हणजे आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी, बरोबर? रेड ब्लड सेल या पेशी हिमोग्लोबिनला घेऊन ऑक्सिजन फिरवतात. हे ऑक्सिजन युक्त आहे ना आपलं हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिनला घेऊन ऑक्सिजन फिरवतात. तर याची नॉर्मल रेंज काय येते की मेल मध्ये 4.5 टू 5.9 आणि फिमेल मध्ये 4.1 टू 5.1 अशी येते. रिपोर्ट नॉर्मल आहे. जर बिघडलं तर काय होऊ शकतं? कमी असेल तर अशक्तपणा. तर काय करावं? संतुलित आहार आणि भरपूर पाणी प्या. तिसरा पॉईंट येते की पीसीव्ही, फॅक्ट सेल व्हॉल्यूम, म्हणजे रक्तात किती टक्के लाल पेशी आहे ते पीसीव्ही सांगतं. नॉर्मल रेंजला किती येतं? 35.90 टू 44.6%. रिझल्ट 36% आहे, त्यामुळे हे पण नॉर्मल आहे. ते यात कमी झालं तर काय? तर रक्ताची कमतरता, आणि ह्यासाठी काय करावं? तर हिमोग्लोबिन वाढवणारा आहार जसं आपण डिस्कस केलं ते घ्यावं. त्याचबरोबर येते की एमसीव्ही, मेन कॉर्पिस्क्युलर व्हॉल्यूम. ते म्हणजे काय? लाल पेशींचा आकार लहान आहे का मोठा आहे? हा पण भरपूर डिसीजला, इन्फेक्शनला ट्रिगर करतो. त्यामुळं हे पण ह्यामध्ये मूल्यमापन केलं जातं. त्याची नॉर्मल व्हॉल्यूम काय आहे की 80 टू 96 फिमॅटोलिटर. इथं पेशंटचं हे किती आहे? 84.71 फिमॅटोलिटर, म्हणजे एक पण नॉर्मल आहे. जर बिघडलं तर काय समजलं जातं की कमी असेल तर आयर्न डिफिशियन्सी, आणि हे जर जास्त असेल तर व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिडची डिफिशियन्सी. यासाठी काय करावं? आहारात आयर्न युक्त आहार, भोजनाला प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 युक्त आहार घ्यावा आणि डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट्स. पाचवा पॉईंट येतो एमसीएच, मेन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन. त्याचं काम काय आहे? एका लाल पेशीमध्ये किती हिमोग्लोबिन आहे? एका लाल पेशीमध्ये किती हिमोग्लोबिन आहे हे यामध्ये बघितलं जातं. हे पण ह्यामध्ये नॉर्मल आहे. जे नॉर्मल रेंज आहे की 27.5 ते 33.2 पाहिजे, आणि ती सध्या रिझल्ट किती येतो की 28.24 पिकोग्राम. मग आता पुढचा पॉईंट येतो की एमसीएचसी, म्हणजे आता जसं बघितलं एमसीएच, त्याचं फक्त ग्रॅम पर डेसिलिटर. लाल पेशी हिमोग्लोबिन किती घट्ट भरलेलं आहे, किती काठोकाठ भरलेलं आहे, किती फुलफिल भरलेलं आहे, हे यामध्ये चेक केलं जातं. की याचा रिझल्ट आहे की 33.4 टू 35.5 हे रेंज आहे. पण त्याचा पेशंटचा रिझल्ट किती आलाय? 33.33, म्हणजे किंचित कमी. सुरुवातीची आयर्नची डिफिशियन्सी. त्यासाठी काय करावं? गूळ, डाळी, व्हिटॅमिन सी सोबत आहार, आणि सर्वात महत्वाचं मी अजूनही सांगते की आपल्या डॉक्टरांचा सल्ला. सातवा पॉईंट येतो की RDW, रेड सेल डिस्ट्रीब्युशन विड्थ. तर हे काय करतं? लाल पेशी सगळ्या सारख्या आहेत का? म्हणजे काहींचा लाल पेशींचा आकार चेंज होतो, वेगवेगळ्या आकारचे आहेत का? हे RDW मध्ये समजतं. मध्ये रिपोर्ट थोडा वाढलेला. अर्थ काय आहे? नवीन किंवा जुन्या पेशींचा फरक आहे. सुरुवातीला अशक्तपणा जाणवतोय. 11.5 ते 15% पाहिजे नॉर्मल रेंजला. तर पेशंटचं किती? 15.60 आहे. नॉर्मली हायर साईडला आहे. त्यासाठी काय करावं? 2-3 महिने नियमित आहार घ्यावा आणि त्यानंतर एकदा सीबीसी रिपोर्ट करून बघा. आठवा पॉईंट आहे की WBC, व्हाईट ब्लड सेल काउंट, म्हणजे हे शरीराचे सैनिक आहेत. फ्रंट रोलला लढणारे सैनिक आहेत. बाहेरून आलेल्या इन्फेक्शनशी, बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, जंतू किंवा व्हायरसशी लढण्यासाठी. हे जे नॉर्मल रेंज आहे की 4,000 ते 10,000 मिलियन मायक्रोलिटर. पेशंटचा रिझल्ट किती आहे? 4,900. हे पण नॉर्मल आहे. डिफरन्शियल काउंट म्हणजे पहिला आहे न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल किती आहे? 55%, म्हणजे नॉर्मल आहे. ते न्यूट्रोफिल म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घ्या. काउंट आपण नंतर विचार करू. न्यूट्रोफिल म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता. न्यूट्रोफिल्स. दुसरा आहे लिम्फोसाइट, व्हायरल आजाराशी रोगप्रतिकारक
शक्ती हे पण नॉर्मल आहे. इओसिनोफिल्स म्हणजे ॲलर्जिक वर्म्स असतात त्यांच्याशी लढण्याची इओसिनोफिल हे काम करत असतं. त्याचेही मूल्यमापन यामध्ये केलं जातं. त्याबरोबर त्यानंतर येते की मोनोसाइट जुन्या इन्फेक्शन साठी साफ करतात, की जुनाट एकदम कप आहे, भरपूर दिवसाचा कप आहे, इन्फेक्शन झाले का? हे काही वेळेस कपचं पण इन्फेक्शन होतं. त्यामध्ये पण ह्या रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे. बेसोफिल्स हे म्हणजे ॲलर्जिक आहे. ॲलर्जिक रिएक्शन पण नॉर्मल आहे आणि सर्वात शेवटी सांगता येईल की आपल्याला प्लेटलेट. प्लेटलेट म्हणजे काय? जखम झाली की रक्त थांबवण्यासाठी सर्वात आधी पुढे येतो ते प्लेटलेट. तिथं प्लेटलेट ॲग्रिगेशन येतात आणि नंतर तिथं आपल्याला एक रक्त थांबलेलं जाणवतं आणि नंतर तिथं एक काळा पोपडा दिसून येतो त्यामध्ये. हे प्लेटलेट आहे. प्लेटलेटचा काउंट किती पाहिजे? 1,50,000 म्हणजे 1.5 लाख ते 4.5 लाखाच्या मध्ये पाहिजे. म्हणजे हा रिपोर्ट पण नॉर्मल आहे. पेशंटचं किती 1,81,000 आहे. तर थोडक्यात निष्कर्ष काय? रिपोर्ट एकदम चांगला आहे. हलकीशी ॲनिमियाची अर्ली म्हणजे ॲनिमियाची लक्षणं इनिशिएट झालेली आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेणं अति महत्त्वाचं आहे आणि अति जादा कॅन्सरस वगैरे ह्या सेल ह्या लेव्हलची चिन्ह नाहीत ह्या रिपोर्टमध्ये. ह्यामध्ये घरगुती आपण काय करू शकतो? रोज एक फळ, आवळा किंवा संत्र व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी भरून काढतं. त्यामुळे तुमची इम्युनिटी पण वाढते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा डाळी, गूळ, चना, शेंगदाणे, बीट, काकडी यांचा आपल्या आहारात समावेश. थकवा, चक्कर जास्त वाटली तर आपण फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा व्हिडिओ रिपोर्ट काय आहे हे समजवण्यासाठी यावरून तुम्ही स्वतः समजू शकता फक्त, पण अंदाज लावू शकत नाही. कारण बरेच वेळा काय होतं की एखाद्या ॲनिमियाची लक्षणाची सुरुवात एचबी कमी झाला, ट्रिगर झाला, ठीक आहे, एकातच कमी आहे. पण त्याचबरोबर आरबीसी पण कमी आहे. नंतर इओसिनोफिल, बेसोफिल मध्ये पण कमी जास्त चेंजेस आहेत. याचा अर्थ तुमच्यामध्ये इन्फेक्शनची सुरुवात आहे. कोणत्या इन्फेक्शनची सुरुवात आहे, कशाची लक्षण दिसतात हे फक्त तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यानंतरच कळेल. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की डॉक्टरांचा सल्ला हा अंतिम सल्ला राहील. हा रिपोर्ट तुम्ही डॉक्टरांना दाखवा. तर अशाच नवनवीन आपल्या रिपोर्टच्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या आरोग्यदायी माहितीसाठी या आरोग्य मित्र फार्मासिस्ट या मराठी युट्यूब चॅनल सोबत राहा. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणता प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठला नवीन टॉपिक वरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलवरती मला पर्सनलला टाकू शकता किंवा चॅनलच्या कमेंटमध्ये तुमचा सब्जेक्ट टाकू शकता आणि तुम्ही तुमचा अभिप्राय पण नक्की कळवू शकता. तर पुन्हा भेटूच एक नवीन विषयासोबत एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला अंतिम सल्ला माना. थँक्यू.